श्री स्वामी समर्थ. बोलण्यासाठीच बुद्धिमत्ता वापरता येत नाही, तर गप्प बसण्यासाठी सुद्धा वापरता येते. स्वामी सांगतात, जे आपल्याला विसरले आहेत त्यांना तेवढ्याच पद्धतशीरपणे विसरता आले पाहिजे. स्वतःसाठी जगता आलं पाहिजे आणि तितकं कठोर सुद्धा होता आलं पाहिजे. समोरच्याला समजून सांगूनही तो जर समजत नसेल तर स्वतःला सांगा की हा माणूस आपला नाही. इथे वेळ वाया घालवायचा नाही. आयुष्य जगण्यासाठी घर छोटं असलं तरी चालेल, पण नाती जपण्यासाठी आपले मन नेहमी मोठं असलं पाहिजे. आयुष्यात कुणीही त्या व्यक्तीला कधी हरवू शकत नाही ज्याने गरिबी, अपमान, अपयश, अडथळे आणि जवळच्यांच्या दिलेले धोके सहन केले. कारण तो सर्व काही पचवून इथपर्यंत आलाय आणि फक्त जिंकण्यासाठीच आलाय. त्यामुळे त्या व्यक्तीला हरवणे जणू अशक्यच असते. यशस्वी होण्याआधी चांगलं माणूस बना. पैसा उद्या असेल किंवा नसेल, पण मन मात्र हे कायम असते. आपलं चरित्र हे आपल्या स्वभावावरूनच ओळखलं जातं. यशस्वी होईपर्यंत गप्प ऐकून घ्यायचं. एकदा का यश हाती आलं की कोणाला सुट्टी नाही द्यायची. घरातून बाहेर काढून वरात काढायची. एवढ्या स्वतःवर विश्वास ठेवा. त्या प्रत्येक जळणाऱ्या व्यक्तींना, त्या प्रत्येक व्यक्तीला ज्याने तुम्हाला मागे ओढण्याचा प्रयत्न केला, प्रत्येकासोबत आपण आपल्या पद्धतीने वागायचं. काळजी करू नका. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, पैसा कधीही मिळवता येतो, पण निघून गेलेली वेळ आणि निघून गेलेली माणसे कधी मिळत नाही. सोन्याचा साठा करून मिळवलेल्या श्रीमंतीपेक्षा सोन्याहून मूल्यवान माणसांचा साठा ज्यांच्याकडे आहे तो खरा श्रीमंत आहे. कोणी नसेल कोणाचं म्हणून जगणं थांबत नाही आणि कोणी असेल कोणाचं म्हणून माणूस लांबत नाही. आपला आहार हा असा असावा ज्याने आपलं शरीर चांगलं राहील. आपले विचार हे असे असावे ज्याने आपला स्वभाव चांगला राहील. जेव्हा स्वामीवरती विश्वास असेल तेव्हा आपले वागणे सुद्धा चांगले व्हायला लागते. प्रत्येक गोष्ट स्वामी त्यांच्या मनाप्रमाणे आपल्या हातातून घडून घेत असतात. त्यांच्यावरती जर पूर्ण विश्वास ठेवला तर प्रत्येक गोष्ट चांगली होत असते. स्वामीवरती श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा श्री स्वामी समर्थ नामावर, कारण तेच आपली साथ कायम देतात. स्वामीवरती जर तुमचा विश्वास असेल ना, तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. सोबत या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. काही गोष्टी सोडून द्यायच्या असतात. सगळ्या धरून ठेवल्या की पसारा होतो, गोष्टीचाही आणि आयुष्याचाही. काही गोष्टी फक्त शांत राहून अनुभवायच्या असतात, तर काही गोष्टी मनात साठवून ठेवायच्या असतात. प्रत्येक गोष्टीचा बाजार मांडत गेला तर भावनांचा कचरा झाल्याशिवाय राहत नाही. आपल्याला झालेला त्रास विसरा, पण कुणामुळे झाला हे कधीही विसरू नका. माणूस कर्म करताना हवी तशी मनमानी करू शकतो, पण फळ भोगताना मनमानी नाही करू शकत. लोक पैसा, संपत्ती मिळवतात, पण हे सर्व कशासाठी व कोणासाठी हे विसरतात. ज्यांच्यासाठी मिळवायचे असेल त्यांना जर तुम्ही आनंदी समाधानी ठेवू शकत नसाल, तर तुम्हाला पैशाची किंवा संपत्ती हे शून्य होईल. स्मार्टफोन स्लो झाला की तुम्ही काय करता? नको त्या फाईल डिलीट करता. आयुष्यात बोरिंग वाटायला लागलं किंवा मनासारखं काही होत नसेल, तर आपल्या ज्या फालतूचा कचरा आहे म्हणजे फालतूचा विचार आणि चिंता हे पूर्णपणे दूर करून टाका. उलट बोलणं चुकीचं आहे, पण आपलं चुकलंच नसेल आणि तरी आपण नातं टिकावं म्हणून गप्पा बसून ऐकत असेल, तर समोरच्या आपल्या बोलण्याच्या मर्यादा विसरून जातो. आयुष्यात कितीही पैसा कमवा, पण तुमच्याकडे मन मोकळं करणारं जवळ कोणी नसेल ना, तर तुमच्यासारखा भिकारी हा कोणी नाही. मनातील पडलेलं साखर मुंगीच खाऊ शकते. मातीत पडलेली साखर जशी मुंगीच खाऊ शकते, तशी मनाला लागलेली वेदना हे फक्त चांगले विचारच दूर करू शकतात. नामस्मरण करा, कारण ते तुम्हाला योग्य दिशेला नेण्यासाठी मदत करतात. वय आणि पैसा यावर कधी गर्व करू नका, कारण ज्या गोष्टी मोजल्या जातात त्या फार काळ टिकत नाहीत. एक वेळ सरड्याने रंग बदललेला ओळखता येतो,
पण माणसाने रंग बदललेला ओळखता येणे शक्यच नाही. संशयाने एकदा समजूतदारपणाची वाट अडवली की माणसाचं सत्य जाणून घेण्याची खटपट हे करीत नाही. स्वामी म्हणतात, मी कायम तुमची साथ देत आहे. फक्त विश्वास ठेवा श्री स्वामी समर्थ नामावर. एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला जे काही मिळवायचं आहे ते नक्की मिळवता येतं. फक्त स्वामी नामावरती विश्वास असणे गरजेचे आहे. काही शब्द ओठांच्या आतमध्येच बरे असतात, नाहीतर व्यक्त करून परत आपला हृदय हे घालमेल करायला लागतो. उत्कृष्ट शक्ती असते आपल्या जीवनात, ती म्हणजे आपली आयुष्यात देवाकडे विश्वास ठेवण्याची शक्ती. आपला जर देवावरती विश्वास असेल तर प्रत्येक गोष्ट शक्य होऊ शकते. आज न उद्या प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे नक्की होते. फक्त देवावरती विश्वास ठेवून बघा, कारण देव प्रत्येक वेळेला आपली साथ हे देत आहे आणि प्रत्येक वेळेला देवाने आपली साथ ही दिली आहे. देव नेहमी म्हणतो, आयुष्यात प्रत्येक वळणावर मी तुझ्या सोबत आहे. फक्त विश्वास ठेवून प्रयत्न कर, कारण तुझ्या प्रत्येक संकटात तुला मदत मी स्वतः करणार आहे. देवावरती विश्वास असेल तर काळजी करण्याची गरज नाही. फक्त श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवणे महत्त्वाचे आहे. स्वामी म्हणतात, खूप काही वाटूनही शब्दात न बोलता येणे म्हणजे हे खूप काही गोष्टी असतात ज्या तुम्हाला मागे ओढतात. आज न उद्या तुम्हाला आयुष्यात प्रत्येक वेळेला संकटे येतील. त्या संकटांचा सामना करा, कारण तेच तुम्हाला प्रत्येक वेळेला पुढे नेतील. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला तुम्हाला साथ मी देणार आहे आणि प्रत्येक वेळेला तुझी मदतसुद्धा मी करणार आहे. फक्त विश्वास ठेवून प्रयत्न करा, बाकी सर्व स्वामी तुमच्या मनाप्रमाणे नक्की करतील. स्वामी सांगतात, कितीही संकटे येऊ द्या तुमच्या आयुष्यात, त्या संकटांचा सामना केल्याशिवाय तुम्हाला मार्गदर्शनही मिळणार नाही. जर संकटांचा सामना कराल तर तुम्हाला प्रत्येक वेळेला मार्गदर्शनही नक्की मिळत राहील. स्वामी सांगत असतात, माझ्यावरती विश्वास ठेवणाऱ्याला कधी कुठं रस्ता अडवण्याची गरज नाही किंवा कोणीही त्याचा रस्ता कधी अडवू शकत नाही. स्वामी म्हणतात, बाळा, येत्या अजून 10 मिनिटापर्यंत हा संदेश ऐक. मी तुला फसवणारा देव नाही, मी तुझी प्रत्येक वेळेला मदत करणारा देव आहे. तुला कधीही एकटं सोडणार नाही. फक्त तू माझ्यावरती विश्वास ठेवून तर बघ. प्रत्येक संकटात तुला मदत स्वतः स्वामी करतील. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात प्रत्येक संकटात तुमची साथ मी देत आहे आणि कायम देणार आहे. फक्त विश्वास ठेवा, बाकी सर्व तुमच्या मनाप्रमाणे तर होतच आहे. इतरांकडून कमीत कमी अपेक्षा आणि स्वतःकडून जास्तीत जास्त तडजोड या 2 गोष्टी प्रत्येकाचं जीवन आनंदी करतात. स्वामी बोलतात, अत्यंत महागडी आणि न परवडणारी, खऱ्या अर्थाने ज्याची हानी भरून येत नाही, अशी किती उरलेली गोष्ट आहे जिचा हिशोब नसताना ती आपण बिनधास्तपणे उधळत असतो. तिचा वापर आपण जरासाही करत नाही. त्या गोष्टीला प्रत्येक वेळेला आपण टाळत असतो आणि बिनधास्तपणे त्याला आयुष्यभर उडवत राहतो. ती गोष्ट म्हणजे आपलं आयुष्यच आहे, आपली वेळ आहे. सुख म्हणजे काय? कालच्या दिवसाची खंत नसणे, आजचा दिवस स्वतःच्या मर्जीने जगणे आणि उद्याची चिंता न करणे. रोज नव्या स्वतःला गोष्टी सांगा, कारण त्या तुम्हाला पुढे नेतात. आयुष्यात फक्त 2 गोष्टीच महत्त्वाच्या असतात. तुम्ही ओळखले जाता का? 1, तुमच्याकडे काही नसताना तुम्ही दाखवलेला संयम आणि 2 म्हणजे तुमच्याकडे सर्व काही असताना तुम्ही दाखवलेला रुबाब. आयुष्यातील कुठली भेट शेवटची ठरते सांगता येत नाही, म्हणून घेतला जाणारा प्रत्येक निरोप असा घ्यावा की त्याने आपल्या चेहऱ्यावर हसू येईल. मनात तर दोघांच्या पण असतं. योग्य वेळेची वाट पाहता पाहता सांगायचं राहून जातं, मग त्याला नशीब असं नाव दिलं जातं. निर्मळ मनाने बनवलेली नाती कधी धोका देत नाही, म्हणून नात्यामध्ये प्रेम निर्माण करा, कारण ते गरजेचं आहे. देह सर्वांचा सारखा असतो, फरक फक्त या छोट्याशा विचारांचा असतो. स्वामी बोलतात, जीवनात हा एक प्रवास म्हणून जगलं पाहिजे. तो रडून जगला तर खूप लांब वाटणार आणि हसून जगाल तर कधी संपेल, कधी कळणारही नाही. मनाशी जोडलेलं प्रत्येक नातं खरंच खूप भावनिक असतं. दूर असतं जरी कोणीतरी, मनाने मात्र जवळ असतं. मनात खूप काही असतं सांगण्यासारखं, पण काही वेळा शांत बसणं बरं असतं. आतलं दुःख मनात ठेवून अश्रू लपवण्याचं आपलं भलं असतं.
स्वामी सांगतात, एक गोष्ट लक्षात ठेवा, न पटणाऱ्या गोष्टी सोडून द्यायला शिका, कारण घेतलेला श्वास सोडल्याशिवाय पुढचा श्वास घेता येत नाही. प्रत्येकात गुण आणि दोष असतात, तुम्ही त्या प्रत्येकात काय शोधता हे महत्त्वाचं आहे. शरीराचे सगळे अवयव धडधाकट असून सुद्धा माणूस जेव्हा मनाने खचून जातो, तेव्हा जगातील कोणती सर्जरी त्याला बचावू शकत नाही. सल्ला हे असे सत्य आहे जे आपण कधी गांभीर्याने ऐकत नाही, आणि स्तुती हे एक असा धोका आहे ज्याला आपण पूर्णपणे मन लावून ऐकतो. स्वभाव मनापर्यंत पोहोचला तर आपुलकीच नातं निर्माण होतं, नाहीतर ती फक्त ओळख म्हणून राहिलं जातं. प्रशंसा चरित्राची झाली पाहिजे, चित्राची नाही, कारण चित्र बनवायला काही दिवस लागतात, फोटो काढायला काही मिनिटे लागतात, पण आपलं चरित्र घडवायला आयुष्य जातं. परिस्थिती नावाची शाळा माणसाला आयुष्यभर योग्य शिक्षण देते. स्वतःशी प्रामाणिक असलेला माणूस स्वतःची एक खणकर नाणं असतो. तो कधीही झुकत नाही, तो कधीही हारत नाही आणि कधीही डगमगत नाही. प्रत्येकाची सकाळ वेगळी, प्रत्येकाच्या आयुष्याची लढाई वेगळी आणि प्रत्येकाचा संघर्ष वेगळा, म्हणून कोणासोबत तुलना करून आपले स्वास्थ्य खराब करू नका. सुख हे क्षणिक असतं, ते दवबिंदू सारखं घडीभर चमकतं, पण हाती येण्याआधी उडून जातं. तुमच्याकडे 1 रुपया आहे आणि माझ्याकडेही 1 रुपया आहे. आपण बदल केला तर आपल्याकडे 1 रुपयाच राहील, पण तुमच्याकडे एक चांगला विचार असेल आणि माझ्याकडे सुद्धा एक चांगला विचार असेल, आणि ते जर आपण अदलाबदल केला तर आपल्याकडे 2 चांगले विचार असतील. आपलं आयुष्य हे दुसऱ्यांच्या आयुष्याशी तुलना करत राहिल्यास तुम्हाला कधी मनशांती मिळणार नाही. अंधारात नसताना तर चमकणाऱ्या ताऱ्यांना काही किंमत उरली नसती. प्रयत्न हा परिसर असून त्यांना योग्य दिशेला चांगलं प्रयत्न करणे हे गरजेचे आहे. दुःख फक्त एकच बोट पकडतं आणि अश्रू कायम आपल्याला पकडतात. माणसांचा संग्रह करणं इतकं सोपं नसतं जितका पुस्तकांचा संग्रह करणं असतं, कारण पुस्तकाचा संग्रह करण्यासाठी पैशाची गुंतवणूक करावी लागते, तर माणसाचा संग्रह करण्यासाठी त्या माणसांची कदर करावी लागते. स्वामी नेहमी म्हणतात, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. एखादी गोष्ट जी तुम्हाला मिळवायची आहे तर त्यासाठी प्रयत्न करणे हे अत्यंत महत्त्वाचं असतं. बाकी सर्व तर तुमच्या मनाप्रमाणे होऊ शकतो. फक्त एक गोष्ट जी तुम्हाला सदैव लक्षात ठेवण्याची आहे, म्हणजे प्रयत्न हे आपले योग्य दिशेला असायला हवे. आज ज्यांचा स्वामीवरती विश्वास आहे अशा लोकांना काळजी करण्याची गरज नाही, कारण स्वामी प्रत्येक वेळेला त्यांची साथ देत आहेत. स्वामी म्हणतात, काळजी न करता तुम्ही फक्त श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवा. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. आज न उद्या जी गोष्ट तुम्हाला मिळवायची आहे ती नक्की तुम्हाला मिळेल. आज तुमच्या आयुष्यात कदाचित काही संकटे असतील, त्या संकटांना घाबरू नका. स्वतःवर विश्वास ठेवा आणि मेहनत करा. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की व्हायला लागेल. आज ज्या संकटांना तुम्ही घाबरत आहात त्यांना घाबरणे सोडा. आपले प्रयत्न योग्य दिशेला ठेवा, म्हणजे सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होईल. आज हा संदेश तुमच्यासाठी अविस्मरणीय आणि खूप भाग्यशाली ठरणार आहे. या संदेशाला दुर्लक्ष करू नका. आकाशातील ग्रह तारे जर आपलं भविष्य ठरवत असतील तर मग आपलं मनगट आणि मेंदू यांचा काय उपयोग असेल? आपलं भविष्य हे आपल्या मनगटात असलेलं बळ आणि मेंदूने केलेलं काम हे ठरवू शकतं. स्वामी सदैव म्हणतात, वारसात वडिलांकडून आलेलं काही नसलं तरी चालेल, पण स्वतःच्या क्षमतेने मिळवता आलं पाहिजे. श्रीमंत होण्यासाठी तुमच्या मुलांना शिकवू नका, तर त्यांना आनंदी राहण्यासाठी शिकवा, ज्यामुळे ते मोठे झाल्यावर त्यांना वस्तूचं महत्त्व आणि मूल्य कळेल, किंमत नाही. नात्याचं क्षेत्रफळ किती विचित्र आहे ना. उभं आडवं मापून मोकळं होतात, पण किती खोल आहे हे मापायचं विसरून जाता. तुम्हाला वेळात वेळ काढून एखादा जर व्यक्ती बोलत असेल तर नक्की त्याला सुद्धा तुम्ही बोला, कारण प्रत्येक व्यक्ती तुमच्यासाठी एवढ्या वेळात वेळ काढून बोलणार नाही. कौतुकाचा सोहळा तोपर्यंत साजरा केला जातो जोपर्यंत तुमची गरज असते. एकदा का गरज संपली की वेळात वेळ काढून निंदेची खिरापत हे घरोघरी वाटली जाते. तुमच्याबद्दल तुमच्या माघारी बऱ्याचशा वाईट गोष्टी ह्या बोलल्या जातात. ज्वारी नसलेली कणस, घर नसलेलं फणस आणि कशीही विचारधारा नसलेला माणूस
हा ना आपल्या कामी असताना इतरांच्या. स्वतःच्या मनगटावर विश्वास असणाऱ्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधी वाटत नाही आणि अशा सामर्थ्याला हरवण्याचे धाडस नियती सुद्धा करत नाही. आपले शब्द चांगले असणे गरजेचे आहे. एखादी छोटीशी चूक ही आपल्या जीवनाला वेगळं कलावटणी देऊ शकते. म्हणून सुरुवातीपासून आपल्या जीवनप्रेमी राहा. तुमचे पंख तुमच्या आयुष्यात तुम्हाला पुढे नेतील. जिथे आपण प्रत्यक्ष उपस्थित राहतो तिथे आपल्यामध्ये असणारे गुण व अवगुण आपले प्रतिनिधित्व करत असतात. जगलो किती यापेक्षा जगलो कसे याला महत्त्व असतं. आयुष्यात स्वतःच्या स्वार्थासाठी कधीही जगू नका. चांगल्या दिशेने प्रयत्न करा, नक्की यशस्वी व्हाल. स्वामी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला संकटे आली असतील तर घाबरू नका. त्या संकटांचा सामना करण्याची जिद्द आणि विश्वास तुमच्यामध्ये ठेवा. स्वामी बोलतात, कायम एक गोष्ट लक्षात ठेवा. प्रत्येकाला वाटतं माझ्या आयुष्यात जे संकटे आहे ते लवकरात लवकर दूर व्हावी. जिथे आपण प्रत्येक वेळेला मेहनत करू तिथे आपल्याला यश नक्की मिळेल. आयुष्यात तुटलेला विश्वास, बोललेले शब्द आणि गेलेली वेळ कधी परत येत नाही हे कायम आठवणीत ठेवा. प्रत्येकाला वाटतं माझं आयुष्य हे एवढं दुःखात का, इतरांसारखं माझ्या आयुष्यात सुख का नाही. एक गोष्ट लक्षात घ्या, पैसा कमवून माणूस जास्तीत जास्त श्रीमंत होऊ शकतो, मोठा नाही. मोठं होण्याकरिता आधी त्याला विचाराने श्रीमंत व्हावं लागेल. शब्दाचे घाव शिकवण्यासाठी कुठलाही धागा अस्तित्वात नसतो. म्हणून शब्द वापरताना विचार करणे फार गरजेचे असते. सगळेच आपल्यासाठी टाळ्या वाजवणार नाही, तर काही जण आपल्याला बोटही दाखवतील, हेही स्वीकारावं लागेल. स्वामी सांगतात, लक्षात घ्या, वेळ निघून गेल्यावर सुचलेला विचार आणि पीक जळून गेल्यानंतर पडलेला पाऊस यांची किंमत सारखी असते. डोळे बंद करून नेहमी संकटात पुढे जा, नाहीतर ते संकटे तुम्हाला मागे ओढतील. प्रश्न होता, वजन वाढल्यावर काय करायचं? देवाने उत्तर दिलं, शरीराला वाढत असेल तर व्यायाम करायचा आणि मनाचा ताण वाढत असेल तर ध्यान करायचा. मानसशास्त्र सांगतं, जेव्हा तुम्ही स्वतःची काळजी करू लागता तेव्हा तुमची परिस्थिती सुधारते आणि तुम्ही आनंदी राहू लागता. तुम्ही अधिक सुंदर दिसू लागता आणि यामुळे चांगल्या गोष्टीसुद्धा तुमच्याकडे आकर्षित होऊ शकतात. लक्षात घ्या, प्रत्येकाच्या आयुष्यात सारखी संकटे नसतात. काही लोक असतात ज्यांच्या आयुष्यात काही वेगळी संकटे असतात. काही लोक चपल्यासारखे असतात, साथ तर देतात पण मागून चिखल सुद्धा उडवतात. नाते गोते भरपूर असायला पाहिजे, पण नात्याला गोत्या असणारा एकही नातं नसायला पाहिजे. फळे देणारं झाड आणि गुणवान व्यक्तिमत्व फक्त झुकतात, सुकत नाही. लक्षात घ्या, कितीही जपले कुणाचे मनातील भाव, वेळ आल्यावर खेळून जातात आपापले डाव. मोठं नाही व्हायचंय तर आपल्याला चांगलं व्हायचंय हे लक्षात घ्या. स्वामी सांगतात, जोपर्यंत माणूस रुसतोय, रागावतोय, भांडतोय, अपेक्षा ठेवतोय, नको ती बडबड करतोय, तोपर्यंत माणूस आपला ज्या दिवशी त्यांनी ज्या गोष्टी सोडल्या त्या दिवशी समजायला खरा विश्वास ठेवतो. जीवनात प्रत्येक वेळेला स्वामी तुमची साथ देतील आणि प्रत्येक वेळेला स्वामी तुमची मदत करतील हे लक्षात घ्या. स्वामी सांगतात, आयुष्यात सर्व काही ठरवलेलं असतं, विधी लिखित असतं, फक्त ते आपल्याला पुढे येईपर्यंत लक्षात ठेवावं लागतं. आज आपण ज्याबद्दल विचार करू, ज्यासाठी प्रयत्न करू आणि जे आपल्या मनात आहे ते आपल्याला नक्की मिळवता येतं. गोष्ट असो अथवा एखादी व्यक्ती असो वा वस्तू असो, फक्त प्रयत्न प्रामाणिक आणि विश्वास दृढ आणि निश्चय हे जिद्दीचा असावा लागतो. आयुष्यात पुढे जाण्यासाठी उशीर झाला म्हणजे हरणारच असं नाही. अनेकदा उशीर झाल्याने वेळ दुप्पट होते हे सुद्धा असते. आर्थिक त्रास असतानाही प्रामाणिक राहणे, गडगंज श्रीमंत असून सुद्धा साधे राहणे, एखादा व्यक्ती वाईट असेल पण त्याच्यासोबत राहून सुद्धा आपली संगत बिघडू न देणे, हे सुद्धा एका व्यक्तिमत्वाचं आणि चांगल्या चरित्राचं शुभ लक्षण आहे. तुमचं कौतुक करणाऱ्या अनेक व्यक्ती तुम्हाला प्रोत्साहित करत असतील, त्या व्यक्तींना कधीही दुर्लक्ष करू नका. जो तुमच्या आयुष्यात सर्व नकारात्मक दृष्टी आणतो त्याला दूर ठेवण्याचा प्रयत्न करा. स्वामी सांगतात, एक गोष्ट लक्षात ठेवा, कायम स्मरणात ठेवा की स्वामी तुमची साथ देत आहेत. स्वामी नेहमी म्हणतात, प्रत्येक वेळेला तुमची मदत मी करणार आहे.
आज न उद्या तुम्हाला मार्गदर्शन मीच दाखवणार आहे. त्यामुळे गोष्टी विश्वास ठेवून पुढे चला. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होते जेव्हा स्वामी नामावर तुमचा विश्वास असतो. आज एखाद्या गोष्टीवर जर विश्वास असेल तर सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होते. स्वामी सांगतात, आयुष्यात स्वतःवरती विश्वास ठेवून पुढे जा. बाकी सर्व तुमच्या मनाप्रमाणे व्हायला वेळ लागणार नाही. काही गोष्टी असतात आयुष्यात ज्या मनाविरुद्ध होतात, तर काही गोष्टी असतात ज्या तुम्हाला परवडतात किंवा आवडत नाही. सर्व गोष्टी मनासारखे झाल्या असत्या तर आपल्या आयुष्यात दुःख कधी उरले नसते. दुःख म्हणजे काय हे माहिती असणे सुद्धा तेवढेच गरजेचे आहे. दुःख हे प्रत्येकाच्या आयुष्यात असते. दुःखाचा सामना करणारा पुढे जातो आणि ज्या दुःखांना घाबरतो तो मागे राहतो. स्वामी म्हणतात, स्वतःवर जर विश्वास असेल तर आयुष्यात यश नक्की मिळतं. आज न उद्या एखाद्या गोष्टीवरती विश्वास ठेवून प्रयत्न केल्यावर यश तुम्हालाच मिळणार. लक्षात घ्या, काही गोष्टी अशा असतात ज्या मनाविरुद्ध होतात, तर काही गोष्टी अशा असतात ज्या मनाप्रमाणे होतात. प्रत्येक वेळेला स्वामी तुम्हाला मदत करणार हे मात्र नक्की आहे. विश्वास ठेवून प्रयत्न तर करा, बाकी सर्व तुमच्या मनाप्रमाणे स्वामी स्वतः करतील. स्वामी सांगतात, प्रत्येक वेळेला संकटे येतील आयुष्यात. त्या संकटांचा सामना करा, कारण ते संकटेच तुम्हाला पुढे नेतील. एखादी गोष्ट जर मनाप्रमाणे होत नसेल तर ती गोष्ट मनाप्रमाणे करण्यासाठी तेवढ्या जिद्दीने प्रयत्न करावे लागतात. प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे झाली असती तर दुःख काय राहते हे कधी आपल्याला कळालेच नसते. स्वामी नेहमी सांगतात, मी त्यांची साथ कायम देत आहे जे स्वामी नामावर विश्वास ठेवून असतात. त्यामुळे स्वामी नामावर विश्वास ठेवा. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे स्वतः स्वामी करतील. स्वामी सांगतात, आज न उद्या प्रत्येक गोष्ट तुम्हाला हवी आहे तशी मिळू शकते. फक्त विश्वास ठेवून प्रयत्न करणे आपल्या हातात आहे. आज जर एखाद्या गोष्टीला तुम्ही घाबरत असाल तर उद्यासुद्धा घाबरणार. भीती ही आपल्या मनात असते, प्रत्यक्षात त्या गोष्टीचा काही अर्थ नसतो. भीती काय एकदा निघली की सर्व काही आपल्या मनाप्रमाणे व्हायला लागते. आज न उद्या प्रत्येक वेळेला तुमच्या मनाप्रमाणे गोष्टी होतील. फक्त लक्षात ठेवून कार्य करा. स्वामी नेहमी सांगतात, मी कायम त्यांची साथ देत आहे जे स्वामी नामावरती विश्वास ठेवून असतात. स्वामी नेहमी म्हणतात, प्रत्येक वेळेला तुम्हाला मी मार्गदर्शन सुद्धा करतो. फक्त प्रत्येक वेळेला तुम्ही विश्वास ठेवा स्वामी नामावर, कारण अंत नसतो स्वामी कृपेला. ज्यांचा स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास आहे त्यांना स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवून प्रयत्न करणे गरजेचे असते. स्वामी नेहमी म्हणतात, मी कायम तुमच्या सोबत आहे. फक्त स्वामी नामावर विश्वास ठेवून प्रयत्न करा. ज्याचा स्वामी नामावर विश्वास आहे, जो श्री स्वामी समर्थ नामाचा जप करतो, त्याला आयुष्यात पुढे जाण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. आज जर तुमचा स्वामीवरती विश्वास असेल तर तुम्हाला योग्य दिशेला मार्गदर्शन स्वतः स्वामी करतील. स्वामी कायम सांगतात, मी प्रत्येक वेळेला तुमची मदत करत आहे. फक्त विश्वास तर ठेवून बघा. प्रत्येक संकटात तुम्हाला मार्गदर्शन सुद्धा मीच दाखवणार आहे. आपला जेव्हा स्वामीवरती विश्वास असतो ना, तेव्हा प्रयत्नांना यश नक्की मिळतं. स्वामीवरती विश्वास असेल तर आपल्याला प्रत्येक संकटात स्वामी मदत करत असतील. स्वामी कायम म्हणतात, त्यांची साथ मी आयुष्यभर सोडणार नाही जे स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवून असतील. स्वामी नामावर जर तुमचा विश्वास असेल तर प्रत्येक वेळेला प्रत्येक वळणावर स्वामी तुम्हाला मार्गदर्शन करत असतील. स्वामी म्हणतात, कष्ट करावे लागतात. सर्व काही आपल्या मनाप्रमाणे होत असते. आपल्या कष्टानेच सर्व काही आपल्या मनाप्रमाणे करता येतं. प्रत्येक वेळेला काही गोष्टी असतात आयुष्यात ज्या आपल्याला अडचणी देतात आणि प्रत्येक वेळेला त्या गोष्टी आपल्याला मागे ओढतात. आपला जर त्यांच्यावरती विश्वास असेल तर पुढे नक्की जाऊ शकतो. अडचणींचा सामना केल्याशिवाय कोणीही पुढे जाऊ शकत नाही. अडचणी ह्या आयुष्यात असतात. त्या अडचणींचा सामना करा, कारण तेच तुम्हाला पुढे घेऊन जात असतात. अडचणी आहेत म्हणून घाबरणे पूर्णपणे वाईट आहे. अडचणींचा सामना करा. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. स्वामी नेहमी सांगतात, प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात अडचणी असतात. आयुष्यातील त्या अडचणींचा सामना करणे योग्य असते. बाकी सर्व स्वामी नामावरती सोडणे. विश्वास ठेवून बघा. स्वामी प्रत्येक वेळेला तुमच्या मनाप्रमाणे नक्की करतील. प्रत्येक गोष्ट जी तुम्हाला आवडत असेल किंवा नसेल, ती जर स्वामीवरती विश्वास ठेवून प्रयत्न केली तर तुम्हाला प्रत्येक वेळेला मिळत असते. स्वामी नेहमी सांगतात, जो स्वामी नामावर विश्वास ठेवेल त्याला मार्गदर्शन मी स्वतः करणार आहे. आणि आज जर तुमचा स्वामी नामावर विश्वास असेल
तर प्रत्येक वळणाला मार्गदर्शन स्वतः स्वामी करतील. स्वामी सांगतात प्रत्येक वेळेला स्वामी तुमची मदत करतील आणि मार्गदर्शन सुद्धा करत असतील. फक्त स्वामी नामावरती विश्वास ठेवून बघा. प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे स्वतः स्वामी करतील. आज एखादी गोष्ट तुमच्यासाठी आहे, ती अशक्य वाटत असेल त्यात तुम्हाला यश मिळवण्यासाठी, तर ती गोष्ट तुम्हाला मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. स्वामी सांगतात प्रत्येक वेळेला स्वामीच तुम्हाला मदत करतील आणि प्रत्येक वेळेला स्वामीच तुम्हाला मार्गदर्शन सुद्धा करत असतील. आपला जर स्वामी नामावरती विश्वास असेल तर आपल्याला प्रत्येक वेळेला मार्गदर्शन हे नक्की मिळत असते. स्वामी नामावर विश्वास ठेवा. बाकी सर्व आपल्या मनाप्रमाणे स्वतः स्वामी करतील. प्रत्येक वेळेला स्वामीच आपल्याला मार्गदर्शन करतात आणि स्वामी आपल्याला मार्ग दाखवत असतात. स्वामी सांगतात मी कायम त्यांची साथ देतोय जे माझ्या नावावरती विश्वास ठेवून आहे. त्यामुळे काळजी न करता प्रयत्न करा. योग्य दिशेला प्रत्येक वेळेला स्वामी तुम्हाला रस्ता दाखवतील. जर तुमच्या आयुष्यात खूप संकटे असतील तर प्रत्येक वेळेला स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवा. प्रत्येक संकटात स्वामी मार्गदर्शन करतील. मार्ग भेटत नसेल तर अक्कलकोटची धाव घ्या, कारण ते प्रत्येक वेळेला तुम्हाला रस्ता दाखवत असतील. स्वामी म्हणतात आयुष्यात प्रत्येक संकटात मी तुम्हाला साथ देत आहे. आयुष्यात प्रत्येक वेळेला मार्गदर्शन सुद्धा स्वामी तुम्हाला करत आहेत. स्वामी नेहमी सांगतात मी त्यांना आयुष्यभर मदत करणार जे स्वामी नामावरती विश्वास ठेवून प्रयत्न करणार. आज जर तुमचा स्वामी नामावरती विश्वास असेल तर तुम्हाला मार्गदर्शन स्वामींचे प्रत्येक वेळेला मिळणार. स्वामी नेहमी सांगतात एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक वेळेला संकटे येतील आणि त्यांचा सामना जर कराल तर आयुष्यात खूप पुढे जाल, पण त्या संकटांना घाबराल तर यश तुम्हाला मिळणार नाही. प्रत्येक संकटात स्वामी तुम्हाला मार्गदर्शन करतील. प्रत्येक वेळेला स्वामी तुमची साथ देतील. स्वामी नेहमी सांगतात आज न उद्या प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होणार आहे. फक्त विश्वास ठेवून तर बघा. सर्व काही तुमच्याच मनाप्रमाणे तुम्हाला मिळणार आहे. आज जर स्वामी नामावरती विश्वास असेल तर प्रत्येक वेळेला स्वामी तुमचे मार्गदर्शन तुम्हाला नक्की करतील. स्वामीवरती विश्वास असेल तर मार्गदर्शन नक्की मिळतं. फक्त स्वामी नामावरती विश्वास असणे गरजेचे आहे. मार्ग मिळत नसेल तर स्वामी नामाचा जप करा. योग्य दिशेला प्रयत्न करत असाल पण यश मिळत नसेल तर स्वामी नामावरती विश्वास ठेवा. स्वामी नेहमी सांगतात स्वामी प्रत्येक वेळेला तुम्हाला मदत करतात. प्रत्येक संकटात तुमची साथ देतात आणि जेव्हा स्वामी नामावरती विश्वास असतो तेव्हा मार्गदर्शन सुद्धा स्वामी समर्थ महाराजच करतात. श्री स्वामी समर्थ या नामावर विश्वास ठेवणे गरजेचे असते. संकटे प्रत्येकाच्या आयुष्यात आहेत. त्या संकटांचा सामना करण्याची जिद्द फक्त स्वतःच लागते. आयुष्यात असे माणसे भेटतील जी आपली पातळी सोडून बोलतील आणि वागतील आपल्या त्यांच्या लायकीने. लक्षात ठेवा तुम्हाला फक्त त्यांना त्यांच्या लायकीत ठेवता आलं पाहिजे. संकटे प्रत्येकाच्या आयुष्यात येतात. सामना सुद्धा प्रत्येक व्यक्ती करतो. जो योग्य दिशेला प्रयत्न करून पुढे जातो त्याला मी नक्की साथ देतो. आज न उद्या जी गोष्ट तुम्हाला अशक्य वाटते ती सुद्धा शक्य व्हायला लागते. काहीही तुमच्या मनाप्रमाणे होत नसेल तर स्वामी नामावरती फक्त विश्वास ठेवा. स्वामी कायम तुम्हाला मदत करतील. स्वामी नेहमी सांगतात मी नेहमी तुमची साथ देणार, फक्त विश्वास ठेवा. माणसे आयुष्य जगताना मिठासारखे जगावे. महाग नसावे पण प्रत्येकाला चव देणारे असावे. तुम्ही कोणापासून किती दूर राहा परंतु तुमच्या चांगल्या स्वभावामुळे कोणीही तुमच्या जवळ राहील एवढं लक्षात ठेवा. लक्षात घ्या संयम ही एक अशी गोष्ट आहे, जर ती देवाशी असेल तर विश्वास ठरते, जर ती स्वतःशी असेल तर आत्मविश्वास ठरते. इतरांच्या संयमाला आदर म्हणा तर कुटुंबाशी राखणाऱ्या संयमाला प्रेम म्हणा. प्रत्येक वेळेला मदत करणारे स्वामी आणि कुटुंब साथ देणारं असलं तर यश नक्की मिळतं. ऋतू संपल्यावर ही पडणाऱ्या पावसामुळे एक गोष्ट लक्षात येते की गरज संपली की ती गोष्ट ओझं वाटायला लागते. खरं आहे ना? सोडून जाणारा काय 0 मिनिटात सोडून जातो, पण जो आपल्याला जीवापाड प्रेम करून सोडून न जाता सोबत असतो तो आपल्या सोबतच असतो. आपल्या आवडीच्या व्यक्तीला वेळ देऊ शकत नसाल तर दुरावा वाढतो आणि अंतर वाढते. यात चूक त्यांची पण नसते, कारण त्यांची सुद्धा चूक हे कधी नसतेच. ते फक्त प्रयत्न करतात. स्वामी नेहमी सांगतात स्वतःवरती विश्वास ठेवून प्रयत्न तर करा. मी प्रत्येक वेळेला तुमची साथ ही देत आहे.
आज न उद्या प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होणार आहे. स्वामी नेहमी सांगतात, कायम लक्षात ठेवा, प्रत्येक वेळेला तुम्हाला मदत स्वामी करत आहेत आणि स्वामी प्रत्येक वेळेला तुम्हाला मार्गदर्शन सुद्धा करत आहेत. स्वामीवरती विश्वास असेल तर प्रत्येक वेळेला स्वामी तुम्हाला मार्गदर्शन नक्की करतील. स्वामी सांगतात, आज न उद्या प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होणार आहे आणि प्रत्येक संकटात तुम्हाला स्वामी प्रत्येक वेळेला मदत करणार आहेत. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला मी तुमची साथ देतोय आणि प्रत्येक वेळेला तुम्हाला मदतसुद्धा करणार आहे. त्यामुळे काळजी नका करू, फक्त स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवा. आज न उद्या जी गोष्ट अशक्य वाटायला आहे तुम्हाला, ती गोष्टसुद्धा शक्य वाटायला लागते. प्रत्येक वेळेला संकटेच येतील आणि आपल्याला मागे ओढतील असं नाही. काही वेळेला आपल्या जवळची लोक असतात जे आपल्याला मागे ओढतात आणि त्रास देतात. प्रकृतीने माणसासमोर अगदी शेवटच्या क्षणापर्यंत सुद्धा मार्ग ठेवले आहेत. एक तर त्या मार्गांचा सामना करून पुढे जा, नाही तर जे होत आहे ते बघून घ्या. आज काही लोक म्हणतील हा स्वामी संदेश त्यांना ऐकावासा वाटत नाही, पण हा स्वामी संदेश त्यांच्यासाठी महत्त्वाचा आहे. या संदेशाला पूर्ण ऐकाल तर तुमच्या जीवनात चांगला परिणाम तुम्हाला बघायला मिळेल. पूर्णविराम म्हणजे शेवट नाही, कारण आपण त्यानंतर नवीन वाक्य लिहू शकतो. त्याप्रमाणे जीवनात अपयश आले तर तो खरा शेवट नसतो, ती नव्या यशाची सुरुवात असते. माणसाला स्वभाव नेहमी प्रामाणिक ठेवायला हवा, कारण ओळख ही जरी नावाने होत असली तरी आठवणी स्वभावाची होते. माणूस नेहमी म्हणत असतो मी अमुक अमुक प्रॉपर्टीचा मालक, पण देव जेव्हा वरे बघतो तेव्हा तो हसत असतो आणि म्हणत असतो हा मूर्ख, मी त्याला 70 ते 80 वर्षासाठी एक करार देऊन पाठवलंय आणि हा त्याला स्वतःचं म्हणायला लागलाय. देव जेव्हा तुम्हाला वरे बोलवून घेईल तेव्हा तुम्हाला कपड्याचं बटनसुद्धा लावायचा वेळ देणार नाही, एवढ्या लवकर तो तुम्हाला त्याच्याजवळ बोलवून घेईल. देवावरती तुमचा विश्वास आहे, मान्य आहे, देवावरती विश्वास ठेवणे सुद्धा चांगले आहे, पण तो विश्वास आणि श्रद्धा योग्य ठिकाणी असणे सुद्धा गरजेचे आहे. कुठेही विश्वास आणि श्रद्धा असणे बरोबर नाही. स्वामी प्रत्येक वेळेला म्हणतात, आज न उद्या गोष्टी मनाप्रमाणे होतील. आपला विश्वास असेल तर प्रयत्नांना यश देखील नक्की मिळतं. प्रयत्न एवढे जोरदार असावे की आपल्याला प्रत्येक वेळेला मार्गदर्शन मिळत राहावं. मार्गात अडचणी असतील लाख तरी स्वामी देतील साथ, कारण स्वामी जेव्हा साथ देतात तेव्हा संकटांना घाबरण्याचं काही कारण नसतं. मान्य करा की स्वामी तुम्हाला मदत करतील, मग सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे व्हायला लागेल. आज जर स्वामीवरती विश्वास असेल तर आयुष्यात प्रत्येक गोष्ट मनाला पटणारी होते. स्वामी नामावर ज्याचा ज्याचा विश्वास असतो ना, त्याला काळजी करण्याची गरज नसते, कारण ते आपली कायम मदत करतात. स्वामी सांगतात, मायावरती विश्वास जे ठेवेल त्याची मदत मी आयुष्यभर करणार. त्यामुळे स्वामी नामावरती विश्वास ठेवून बघा, प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे व्हायला लागेल. आज एक छान असा सुविचार स्वामी सांगतायत. ते म्हणतायत की प्रत्येकाला वाटतं हा व्यक्ती माझा आहे, तो व्यक्ती माझा आहे, पण खरा तर देवच तुमचा आहे. प्रत्येक वेळेला प्रत्येक व्यक्ती साथ कधी तुमची देणार नाही. साथ देणार असेल तर ते फक्त देव तुमची देणार आहे. स्वामी बोलतात, संकटांना घाबरणाऱ्याला यश कधी मिळत नसतं, संकटांचा सामना करणाऱ्यालाच पुढे जायला यश मिळतं. आज न उद्या गोष्टी मनाप्रमाणे नक्की होतील, फक्त आपले प्रयत्न त्या दिशेने योग्य पद्धतीने ठेवा. काही गोष्टी असतील ज्या मनाविरुद्ध झाल्या असतील, पण त्यांचा सामना करून आयुष्यात पुढे जा. प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणे झाली असती तर दुःख हे काय आहे कुणाला कधी कळाले नसते. दुःख हे अशी आहे जे आपल्याला मागे ओढण्याचा प्रयत्न करते, पण आपण मात्र काही मागे यायचं नाही. ते दुःखाला सुद्धा सांगून द्यायचं आहे की आपण प्रत्येक वेळेला पुढे जायचं. प्रत्येक संकटात आयुष्यात स्वामी आपली साथ देतील, ह्या गोष्टीवरती विश्वास ठेवून चला, मग बघा तुम्हाला मार्गदर्शन योग्य दिशेला मिळेल. स्वामी सांगतात, योग्य दिशेला मार्गदर्शन सुद्धा मिळतं जेव्हा स्वामी नामावरती आपला विश्वास आणि श्रद्धा असते. स्वामी आपली कायम म्हणतात, आज न उद्या प्रत्येक वेळेला गोष्टी तुमच्याही मनाप्रमाणे करणार, फक्त विश्वास ठेवा, कधीही तुमची साथ नाही सोडणार. स्वामी कायम तुम्हाला मार्गदर्शन करतील आणि ते करत सुद्धा आहेत. या गोष्टीवर विश्वास ठेवा, मग बघा सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होते. स्वामी कायम म्हणतात, प्रत्येकाच्या आयुष्यात संकट हे असतातच, त्यांचा सामना करणारा यशस्वी व त्यांना दुर्लक्ष करणारा अयशस्वी असे ठरले जातात. एक गोष्ट लक्षात घ्या, प्रत्येक घरात नात्यामध्ये राजकारण असतं. आपण त्याबद्दल डावपेचामध्ये उतरलं की त्यापासून दूर राहायचं हे आपल्याला ठरवावं लागतं. नातं म्हणलं की राजकारण तर चालूच असणार.
स्वामी नेहमी सांगतात, थर्मामीटर ताप दाखवितो, घालवीत नाही. तज्ज्ञ शास्त्रज्ञ आपण कुठे आहे, कुठे राहिलो हे दाखवितात, काय करावे ते दाखवितात, पण ते करणे आपल्याकडे आहे. खरोखर परमार्थाला दुसऱ्याची गरज नाही, मग दुसरा कुणी आपला परमार्थ कसा बिघडवू शकतो? पण जर आपण देवावरती विश्वास ठेवला तर देव आपली मदत करतो, स्वतः शक्ती देतो, बळ देतो आणि आपल्याकडनं ते काम करून घेतो. आयुष्यातील सर्वात मौल्यवान गोष्ट म्हणजे आपला आनंद होय. नाती आणि बर्फाचे गोळे एकसारखे असतात, ज्यांना बनवणं सोपं पण टिकवणं खूप अवघड असतं. दोघांनाही पचवण्यासाठी फक्त एक उपाय म्हणजे स्वतःवर विश्वास लागते. लाखात एक वाक्य म्हणून माणूस स्वतःच्या चुकांसाठी वकील असतो आणि इतरांच्या चुकासाठी जज आणि न्यायाधीश बनतो. खरे बोलण्याचा एक दुष्परिणाम आहे की आपण कोणाशी काय बोलू हे लक्षात ठेवण्याची गरज नाही. माणसं काल बोलत होती, आज बोलत आहेत आणि उद्याही बोलणार आहेत. आपण ठरवायला हवं की आपल्याकडे किती लक्ष द्यायचं आणि त्यांच्याकडे किती लक्ष द्यायचं. आयुष्यात जवळच्या व्यक्तीने केलेला विश्वासघात आणि योग्य ठिकाणी मिळालेली अयोग्य वागणूक आपल्याला बऱ्याच गोष्टी सर्व काही सांगून जातात. स्वामी नेहमी सांगतात, असं सांगू नका की एखाद्याचा निर्णय चुकता तो तुमच्या सोबत आहे, हे खूप मोठा निर्णय आहे. देवाच्या प्रत्येक निर्णयावर खुश राहायला शिका, कारण देव आपल्याला ते नाही देत जे आपल्याला चांगलं वाटतं, तर ते आपल्याला ते देतो जे आपल्यासाठी खरा चांगला आहे. सुंदर दिवसाचा सुंदर शुभेच्छा आणि सुंदर सुविचार वाचल्याने आपला दिवस नेहमी चांगला जातो. जी माणसे ध्येयाकडे नजर ठेवतात, वाटचाल करत असतात, ती सतत धडपडत असतात. लोकांच्या दृष्टीने आपण धड नसताना कारण पडत असतो. माणसं ओळखण्यात झालेली एक चूक आपल्या आयुष्यात आलेल्या मोठ्या दुःखांचं कारण बनते. माणसाचा स्वभाव आपण बदलू शकत नाही, पण समोरच्याचा स्वभाव लक्षात घेऊन आपण आपले प्रयत्न नक्की बदलू शकतो. पहिली शिट्टी वाजली की कुकरकडे लक्ष दिले जातं, त्याप्रमाणे देवाचे नामस्मरण केले की नेहमी देवाकडे लक्ष द्या. अजून देवाचे नामस्मरण करा, कारण देव प्रत्येक वेळेला आपली मदत करत असतो. आपण जर त्या देवावरती विश्वास ठेवू तर संकटे आपल्या आयुष्यातून कायमचे निघून जातील. सत्य आणि कष्ट आणि स्पष्ट बोलणारा व्यक्ती कधीही धोकेबाज असू शकत नाही. एक लक्षात घ्या, तुम्ही जर पैसे ठेवायचे असतील तर ते आपल्या जवळ ठेवा, कारण ते इतर कुठेही टाकून ते सोबत राहणार नाही. गरजेच्या वेळेला आपले सुद्धा धोका देतात. स्वतःसाठी जगायला शिका. प्रयत्न असे करा की तुम्हाला यश मिळालं पाहिजे. आज न उद्या जे संकटे आयुष्यात आहेत ते दूर गेलीच पाहिजे. ज्याबद्दल तुम्ही एवढा विचार करताय ती गोष्ट खरीच तुमच्या मनाप्रमाणे कधी झाली आहे का? कदाचित झाली नसेल तर ती गोष्ट मनाप्रमाणे करायची आहे का? कदाचित करायची असेल, त्यासाठी प्रयत्नसुद्धा करावे लागतात, मेहनतसुद्धा घ्यावी लागते, तेव्हाच आपल्याला यश मिळतं. स्वामी नेहमी बोलतात, दुसऱ्यांचे घर हे जळले हे कळल्यावर एकाने त्यास पत्र लिहिले की भगवंतावर विश्वास ठेवून समाधानात राहावे. पुढे त्याचे स्वतःचे पैसे बँकेत होते, ते बुडाले तेव्हा तो रडू लागला. लोक जेव्हा आपल्याला ज्ञान देतात तेव्हा ते आपल्यासाठी असतात, पण ते जेव्हा स्वतःवर वेळ येते तेव्हा सर्व विसरतात. आयुष्याचे कॅल्क्युलेशन खूप वेगळे असते, पण सुख दुःखाचे अकाउंट कधी जमणार नाही. जेव्हा टोटल झाली तेव्हा समजेल की आठवण सोडून काहीच बॅलन्स उरत नाही. एक वेळ येते की आपलं सर्व काही चांगलं व्हायला लागते आणि एक वेळ येते की व्यक्तीचे शिक्षण, डिग्री काहीही विचारलं नाही जात, तर तू किती कमवतो असं विचारलं जातं. मानवी नात्यात जर सर्वात मोठा शत्रू कुणी असेल तर तो म्हणजे गैरसमज आहे. गैरसमज हा असा शत्रू आहे जो प्रत्येक वेळेला तुम्हाला मदत करणार नाही, पण प्रत्येक वेळेला अडचणीत आणून सोडेल. स्वतःवर विश्वास ठेवून जर प्रयत्न असतील तर भविष्यात यश आपल्याला मिळणार. जीवन जगताना असे जगा की प्रत्येक वेळेला सगळं काही मनाप्रमाणे झालं पाहिजे. स्वामी म्हणतात, वाघाला पाहून कुत्री फक्त लांबून भुंकतात, पण ते त्याच्या जवळ जात नाही, कारण की त्यांना माहिती असते याला जर राग आला तर आपलं जीवनसुद्धा जाऊ शकतं. फूल किती सुंदर असू द्या, कौतुक त्याच्या सुगंधाचे होते. माणूस किती मोठा झाला तरी कौतुक त्याच्या गुणांचे आणि विश्वासाचे होते. प्रत्येकाला वाटतं सन्मान प्राप्त झाल्यावर ज्याला गर्व होत नाही, तो अपमान झाला तरी क्रोधित होत नाही आणि क्रोधित झाला तरी तो कठोर शब्द उच्चारत नाही, तो सर्वश्रेष्ठ मनुष्य. कोणत्याही गोष्टीची उणीव भासल्यास ती खरी किंमत कळत नाही. जोपर्यंत एखादी गोष्ट आपल्यापासून दूर जात नाही, तो व्यक्ती असो, वस्तू असो, काही आपला एखादा माणूस असो, तोपर्यंत त्याची किंमत कधी कळणार नाही.
आयुष्य म्हणजे समस्या येणार आणि येत राहणार, त्याला पाहून न पळता धीराने तोंड द्यावे लागते. जास्तीत जास्त लोक आपल्या आयुष्यात कडू अनुभव व शिकवण देण्यासाठी येतात. फार कमी लोक असतात आपल्या आयुष्यात शुभेच्छा आणि आशीर्वाद द्यायला येतात. दुसऱ्याला घ्यायला नाही तर स्वतःला द्यायला शिका. जीवनात जगत असताना असे जगा की कोणाला आपली सवय लागली तरी त्याला धोका कधी द्यायची गरज पडली नाही पाहिजे. इतरांच्या सोबत असे वागा की त्यांना वाटलं पाहिजे, हा जेव्हा सोबत असतो तेव्हा मी दुःखी राहू शकतच नाही. या व्यक्तीवर माझा पूर्ण भरोसा आणि विश्वास आहे. जीवन असे जगायचे की चार चौघात गेल्यावर आपल्याला मान सन्मान त्यांच्या हृदयातून मिळाला पाहिजे. स्वतःला एवढे चांगले ठेवायचे की सर्व काही आपल्या मनाप्रमाणे झाले पाहिजे. अहंकार आणि गैरसमज यामुळे माणूस महत्त्वाच्या गोष्टीपासून दूर राहतो. गैरसमज सत्य ऐकू देत नाही आणि अहंकार सत्य पाहू देत नाही. विचार पाणी नेहमी शुद्ध हवे, कारण पाणी स्वास्थ्य बिघडवते आणि विचार आपले मन. जिथे आपण ठेच लागून पडतो तिथूनच सुरुवात होते. सांभाळून चालायची, मग ती पायाला असो किंवा मनाला. पायाची ठेच शरीर जपायला शिकवते तर मनाची ठेच माणसं ओळखायला शिकवते. आनंदाचे क्षण विकत घेण्यासाठी गरज नसते, ते फुकटसुद्धा मिळू शकतात. फक्त आनंद शोधण्याची नीती आणि वृत्ती हे लक्षात लागते. आपण निघून प्रत्येक वेळेला पुढे जातो हे आपल्या स्वतःवरचा विश्वास असणे सांगते. दिवस कामात चाललाय, रात्र विचारात चालली आहे. मन गाडकलं, शरीर थकलं तर मनाची सांभाळणं आयुष्यात पुढे चालली आहे. स्वामी म्हणतात, धोका नेहमी बाहेरच्या लोकांकडून नाही तर आपल्या भरोसा केलेल्या लोकांकडून होतो. कारण आपलेच लोक विश्वासघाती असतात, हे लक्षात ठेवा. आयुष्यात कोणी आपल्याला समजून नाही घेतलं तरी चालेल, कोणी साथ नाही दिली तरी चालेल. विश्वास मात्र स्वतःवर हवा आणि प्रयत्न योग्य दिशेला हवे. 10 चांगल्या लोकांना नाही जवळ केलं तरी तुमचं काही बिघडणार नाही, पण एका चुकीच्या माणसाला आयुष्यात जागा दिली तरी तुमच्या आयुष्यात बिघाड झाल्याशिवाय राहणार नाही. ओघळून भरून आलेले डोळे खरं तर वेदनांच्या किंवा प्रेमाच्या मायेसाठी तहानलेले असतात. बघणाऱ्याला मात्र त्यात फक्त पाणी दिसतं. त्यात सहानुभूती कमी आणि आव्हाने जास्त दिसतात. स्वामी सांगतात, इमानदारीने केलेले प्रयत्न हे दुसऱ्यांना हरवण्याकरिता नसतात, तर ते स्वतःला जिंकवण्यासाठी असतात. खरं ना, आयुष्य माणसं जपायचे असतात आणि पैसा वापरायचा असतो, पण पैसा जपला जातो आणि माणसांचा वापर केला जातो. असलेल्या परिस्थितीत नसलेल्या गोष्टी असल्या की आपल्याला जगण्याला एक नवी उमेद मिळते, एक नवी दिशा मिळते आणि प्रयत्नांना यश मिळते. स्वामी सांगतात, विश्वास ठेवा, काळजी न करता सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. आज एखादी गोष्ट मनाप्रमाणे होत असेल तर तिचा आभार माना. कदाचित काही वेळेला काही गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे झाल्या नसतील तर त्यांना घाबरू नका. स्वतःवर विश्वास ठेवा, म्हणजे सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होत असेल. स्वामी नाम घ्या. स्वामी प्रत्येक वेळेला तुम्हाला जप करतील आणि प्रत्येक वेळेला स्वामीनामाचा जप केल्यावर तुम्हाला मदत करतील. ओम श्री स्वामी समर्थ या नामावरती विश्वास ठेवून जप करा. स्वामी नेहमी सांगतात, काळजी करण्याची गरज त्या व्यक्तीला कधीही नसते जो स्वतःवरती विश्वास ठेवून प्रयत्न करतो. आपला जर त्या देवावरती पूर्ण ठामपणे विश्वास असेल तर आपल्याला प्रत्येक वेळेला मार्गदर्शन स्वतः तो देव करेल. त्या देवावरती आपला जर विश्वास असेल तर काळजी करण्याची गरज नाही, कारण प्रत्येक वेळेला तो आपली मदत करत असतो. स्वामी म्हणतात, संकटांना घाबरणारा कधी पुढे जाऊ शकत नाही आणि जो संकटांना घाबरतो तो आयुष्यभर तिथल्या तिथेच राहून जातो. संकटांचा सामना करा, कारण ते संकटे येत असतात तर आपल्याला पुढे नेण्यासाठी. आज न उद्या आपण त्या संकटांचा सामना करून नक्की पुढे जाऊ. आपला विश्वास असेल तर प्रत्येक वेळेला मार्गदर्शन आपल्याला स्वामी नक्की करतील. स्वामीवरती विश्वास तर ठेवून बघा. आयुष्यात अशक्य असं काही नाही. सर्व काही आपल्या मनाचा भ्रम असतो, जो आपण विचार करतो तो. स्वामी आपली साथ कायम देतील आणि कायम आपल्याला मार्गदर्शन सुद्धा करत असतात. आपल्यावरती असते की आपण स्वामींवरती विश्वास ठेवून पुढे प्रयत्न करतो की नाही. आज न उद्या प्रत्येक गोष्ट आपल्याला आपल्या मनाप्रमाणे मिळवता येते. फक्त स्वामी नामावरती विश्वास असायला लागतो. स्वामी सांगतात, काळजी न करता श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवा. प्रत्येक वेळेला संकट ही आपल्या मनाप्रमाणे येतात. त्या संकटांना दुर्लक्ष न करता सतत प्रयत्न करणे आणि पुढे जाणे हे यशस्वी होण्याचा अत्यंत सोपा मार्ग आहे. आपण स्वामींना मानतो
ते आपल्यावरती विश्वास ठेवतात आणि आपल्याला प्रत्येक ती गोष्ट देतात जी आपल्याला पाहिजे आहे. फक्त आपल्याला स्वामींचे नामस्मरण करायला हवे. जेव्हा आपण स्वामींचे नामस्मरण करू तेव्हा प्रत्येक वेळेला स्वामी आपली मदत हे नक्की करतील. स्वामी नेहमी सांगतात, काळजी न करता स्वामी समर्थ नामावर विश्वास असेल तर मार्गदर्शन स्वतः ते करत असतात. आज न उद्या आपल्या मनाप्रमाणे गोष्टी नक्की होतील. आपण त्यांच्याला विश्वास ठेवून मानायला लागते. स्वामी नेहमी सांगतात, काळजी न करता प्रयत्न करणे यशस्वी होण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. आपल्याला जर काही चांगलं करायचं असेल तर स्वामी नामावर विश्वास ठेवणं गरजेचं असतं. कदाचित काही गोष्टी असतील ज्या मनाप्रमाणे असतील, काही गोष्टी असतील ज्या मागे ओढत असतील, पण आपल्याला प्रयत्न ठेवून पुढे जायचं. आपले प्रयत्न हे इतके अपार असायला हवे की स्वतः देवाने सुद्धा मदत करायला हवी. देव त्याची मदत नेहमी करतो जो देवाच्या नावावरती विश्वास ठेवून प्रयत्न करतो. श्रद्धेने देवाची भक्ती करा, कारण देव जो देवाची भक्ती करतो त्याला मार्गदर्शन नेहमी करतो. आपला त्या देवावरती जर विश्वास असेल तर काळजी करण्याची गरज नाही. आयुष्याच्या प्रत्येक संकटात, कठीण संकटात देव आपली साथ देतोय. त्याने आपल्याला कधीही एकटं सोडलेलं नाही. आपल्या देवावरती विश्वास आहे आणि हा कायम राहू देणं हे आपलं काम आहे. फक्त विश्वास ठेवून बघा, सर्व काही आपलं आपल्या मनाप्रमाणे नक्की होईल. आज आपण ज्या देवांना मानत आहोत तो देवसुद्धा आपला विश्वास ठेवून असतो की हा भक्त माझे नामस्मरण करत आहे, याला मदत नक्की करायला हवी. देवसुद्धा आपली मदत करतो. फक्त आपण त्या देवाकडे श्रद्धेने बघायचं आहे. श्रद्धा ठेवून बघा, मग देव प्रत्येक वेळेला मदत करताना दिसेल. काही गोष्टी असतील अशक्य आयुष्यात, ते देखील देव स्वतः शक्य करतो. देव म्हणतो, मी कायम त्यांची साथ देतोय जे माझ्या नामावरती विश्वास ठेवून असतात. तुम्ही देवावरती आणि त्यांच्या नामस्मरणावरती विश्वास तर ठेवा. प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट ही मनासारखी नक्की होईल. आज न उद्या काही गोष्टी असतील ज्या तुम्हाला मागे ओढण्याचा प्रयत्न करतील. आपला विश्वास असेल तर यश आपल्याला नक्की मिळेल. लक्षात घ्या, काही गोष्टी तुम्हाला मागे ओढतील तर काही गोष्टी तुम्हाला प्रयत्न करण्यासाठी मजबूर करतील. आपले प्रयत्न हे एवढे अपार असायला हवे की आपल्याला प्रत्येक संकटात साथ स्वतः देव देईल. माना त्या देवाला, विश्वास ठेवा त्या देवावरती. सर्व काही तो देव करेल आणि मार्गदर्शन सुद्धा देवच करेल. देवावरती ज्याचा विश्वास असतो त्याला आयुष्यात घाबरण्याची कारण पडत नाहीत. देव नेहमी सांगतो, एक गोष्ट लक्षात ठेव, संकटामध्ये तुला मदत मी स्वतः करतोय. वाईट काळात तुला बाहेर मी स्वतः काढतोय. फक्त विश्वास तर ठेवून बघ. आयुष्यात प्रत्येक संकटात देव तुम्हाला नक्की मदत करतो. आज त्या देवावरती जर विश्वास असेल तर देव प्रत्येक वेळेला तुम्हाला मार्गदर्शन हा करत असतो. नक्कीच तुमच्या आयुष्यात प्रत्येक वेळेला देव हा तुम्हाला मदत करतो. फक्त विश्वास ठेवून बघा. देवावरती जर विश्वास असेल तर मार्गदर्शन स्वतः देव करेल. मार्ग मिळत नसेल पुढे जायला तर देव रस्ता दाखवेल. आपला देवावरती विश्वास असल्यावर काळजी करण्याची गरज नाही. आज न उद्या संकटे जे मनाविरुद्ध आहेत ते मनाप्रमाणे व्हायला लागतील. मान्यता आहे की देव ज्याची साथ देतो त्याला घाबरण्याची कारण नाही. तुमचीही देव साथ देत आहे, मग घाबरताय कशाला? प्रयत्न करा योग्य दिशेला, यश नक्की तुम्हाला मिळेल. आज एखादी गोष्ट मनाप्रमाणे झाली नसेल तर प्रत्येक वेळेला गोष्टी मनाप्रमाणे होतच नाहीत असं नसते. कधी कधी आपला प्रयत्न हे जोरदार असावा लागतो, कारण त्याच्याशिवाय यश हे आपल्याला मिळणार नाही. देव म्हणतो, मी त्यांची साथ कायम देणार जे माझ्या नावावरती विश्वास ठेवणार. आज न उद्या तुमच्या मनाप्रमाणे गोष्टी नक्की होतील. फक्त देवावर विश्वास ठेवा. काही गोष्टी मनाप्रमाणे होतात तर काही गोष्टी या मनाविरुद्ध होतात. एक ना एक दिवस असा येईल की तुम्हालाही तुमच्या मनातील आवडीच्या गोष्टी ह्या निवड म्हणून मिळून जातील. एखादी गोष्ट जर आवडत असेल ना तर ती मिळवायची खूप सोपं होते, कारण देवावरती जर विश्वास असेल तर मार्गदर्शन स्वतः देव करतो. काळजी न करता फक्त आपला त्या देवावरती विश्वास असणे गरजेचे आहे. हा संदेश तुम्ही ऐकत आहात, यात सुद्धा त्या देवाचीच लीला आहे. तो देव हा संदेश तुम्हाला ऐकण्यासाठी सांगतोय. देव नेहमी म्हणतो, मी काळजी न करता तुमची साथ देतोय. तुम्ही नीट प्रयत्न करा, तुम्हाला यश मी स्वतः देतोय. देवावर विश्वास असेल तर काळजी करण्याची गरज नाही. आयुष्यात कितीही संकटे असू द्या, पण त्या संकटांचा सामना करा, कारण त्याशिवाय तुम्हाला मार्ग हे मिळणार नाही.
संकटांमध्ये देवच तुम्हाला बाहेर काढतो. संकटांमध्ये देवच तुम्हाला मार्गदर्शन करतो. देव नेहमी म्हणतो, आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे, पण ते तुम्हाला मिळवण्यासाठी मेहनत करावी लागेल. विश्वास तर ठेवून बघा, देव प्रत्येक वेळेला तुमचीच साथ देतो. आज न उद्या प्रत्येक गोष्ट तुमच्याच मनाप्रमाणे होणार. ही गोष्ट जर लक्षात असेल तर सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. देव सांगतोय ना, मी तुमच्या सोबत आहे. मग विश्वास ठेवा, सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे देव तुमचे चांगलं करेल. आज जर देवावरती विश्वास ठेवाल तर उद्या प्रत्येक वेळेला ते तुमची मदत करेल आणि तुम्हाला मार्गदर्शन करेल. प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणेच होईल असं नसतं. एखाद्या वेळेला मनाविरुद्ध झालेल्या गोष्टीसुद्धा समजून घ्याव्या लागतात. कदाचित जे संकट आपल्याला येतं आयुष्यात ते पुढे नेण्यासाठी येत असेल. त्या संकटांचा सामना करणं मात्र आपल्या हातात आहे. आता सामना करून पुढे जायचं की तिथंच अडकून राहायचं हे आपलं आपण बघायचं. तो नेहमी म्हणतो, कायम एक गोष्ट लक्षात असू द्या. कदाचित काही गोष्टी मनाविरुद्ध होतील तर काही गोष्टी या मनाप्रमाणे होतील. आज न उद्या प्रत्येक वेळेला मदत तुम्हाला देव करतोय. ती मदत तुम्हाला नक्की मिळेल. या गोष्टीवरती विश्वास ठेवून जर प्रयत्न केला तर यशसुद्धा तुमचंच असेल. संकट समयी देव तुमची मदत करतो आणि संकटात देवच तुम्हाला मार्गदर्शन करतो. प्रत्येक वेळेला देव म्हणतो की संकटे आहे म्हणून घाबरतोय का? मार्गदर्शन मी करतोय म्हणून लाजतोय का? काळजी नको करू, नामस्मरण कर, मार्ग तुला मी दाखवत असणार. फक्त विश्वास ठेवा, सर्व काही देव तुमच्या मनाप्रमाणे नक्की करेल.